भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 10वा विभूती योग श्लोक क्रमांक 8 अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः। शब्दार्थ अहम मी सर्वस्य सर्वांचा प्रभवः उत्पत्तीचे कारण मत्तः माझ्यापासून सर्वं सर्व प्रवर्तते उद्भवते इति याप्रमाणे मत्वा जाणून भजन्ते भजतो किंवा भक्ती करतो माम माझी किंवा मला बुधाः बुद्धिमान भाव समन्विताः अंतःकरणपूर्वक किंवा ध्यानपूर्वक। भाषांतर मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्तीकर्ता आहे। सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते। जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात। तात्पर्य ज्या विद्वानाने वेदांचे पूर्णपणे अध्ययन केले आहे आणि श्री चैतन्य महाप्रभूंसारख्या प्रमाणित अधिकाऱ्यांकडून ज्ञान प्राप्त केले आहे तसेच ही शिकवण कशी आचरणात आणावी हे ज्याने जाणले आहे तोच श्रीकृष्ण हे आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही जगतांची उत्पत्ती करता कसे असू शकतात हे जाणू शकतो। हे पूर्णपणे जाणल्यामुळे तो भगवत भक्तीमध्ये निश्चयाने दृढ होतो। मूर्खांद्वारे अथवा निरर्थक भाष्यांमुळे तो कधीच विचलित होऊ शकत नाही। सर्व वेद स्वीकार करतात की श्रीकृष्ण हेच ब्रह्मदेव शंकर आणि इतर सर्व देवतांचे उगमस्थान आहेत। अथर्व वेदांमध्ये गोपाल तापनी उपनिषद 1.24 म्हटले आहे की यो ब्राह्मणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च गापयति स्म कृष्णः। श्रीकृष्णांनीच प्रारंभी ब्रह्मदेवाला वेद प्रदान केले आणि त्यांनीच गतकाळात वेदाचा प्रसार केला। नंतर पुन्हा नारायण उपनिषदात एक सांगितले आहे की अथ पुरुषोह वै नारायणो कामयत प्रजाः सृजयेति। त्यानंतर भगवान नारायणांनी जीवांना उत्पन्न करण्याची इच्छा केली। त्यामध्ये पुढे म्हटले आहे की नारायणात् ब्रह्मा जायते नारायणात् प्रजापतिः प्रजायते नारायणात् इंद्रो जायते नारायणादष्टौ वसवो जायन्ते नारायणादेकादश रुद्रा जायन्ते नारायणाद्वादशादित्याः। नारायणांपासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि नारायणापासूनच प्रजापतींचीही उत्पत्ती झाली। नारायणांपासूनच इंद्र 8 वसु 11 रुद्र आणि 12 आदित्य यांचा जन्म झाला आहे। नारायण हे श्रीकृष्णांचेच विस्तारित रूप आहे। त्याच वेदामध्ये म्हटले आहे की ब्रह्मण्यो देवकीपुत्रः देवकी पुत्र कृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत। नारायण उपनिषद 4। नंतर म्हटले आहे की एको वै नारायण आसीन ब्रह्मा न ईशानो नापो नाग्नि समौ नेमे ध्यावा पृथिवी न नक्षत्राणि न सूर्यः। सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेव शिव अग्नी चंद्र नक्षत्रे सूर्य इत्यादी कोणीच नसून केवळ एकमात्र भगवान नारायण होते। महोपनिषद 1। महोपनिषदातच असेही म्हटले आहे की भगवंतांच्या कपाळातून शंकराचा जन्म झाला। याप्रमाणे वेद सांगतात की शिव ब्रह्मा आदींचेही निर्माते पुरुषोत्तम भगवान यांचेच पूजन केले पाहिजे। मोक्ष धर्मामध्ये श्रीकृष्णसुद्धा म्हणतात की
प्रजापतिं च रुद्रं चाप्यहमेव सृजामि वै तौ हि मां न विजानितो मम माया विमोहितौ। शिव तथा अन्य प्रजापतींची उत्पत्ती माझ्यापासूनच झाली आहे, परंतु ते माझ्या मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे त्यांना माहीत नसते की मीच त्यांचा उत्पत्तीकर्ता आहे। वराह पुराणातही म्हटले आहे की नारायणः परो देवस्तस्माज्जात चतुर्मुखः तस्माद्रुद्रो भवद्देवः स च सर्वज्ञतां गतः। नारायण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांच्यापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला, ब्रह्मदेवापासून रुद्राचा जन्म झाला। भगवान श्रीकृष्ण हेच संपूर्ण सृष्ट गोष्टींचे उगमस्थान आहेत आणि त्यांनाच सर्व गोष्टींचे परमकारण असे म्हटले जाते। श्रीकृष्ण म्हणतात की सर्व काही माझ्यापासूनच उत्पन्न झाल्यामुळे मीच सर्वांचे मूळ उगमस्थान आहे। सर्व काही माझ्या अधीन आहे, माझ्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही। श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणीही परमनियंत्रक नाही। प्रामाणिक आध्यात्मिक गुरूकडून वैदिक प्रमाणांनुसार जो श्रीकृष्णांना या प्रकारे जाणतो तो आपल्या संपूर्ण शक्तीनिशी कृष्ण भावनेमध्ये निमग्न होतो आणि खऱ्या अर्थाने विद्वान बनतो। त्याच्या तुलनेत श्रीकृष्णांना न जाणणारे इतर सर्वजण केवळ मूर्खच आहेत। केवळ मूर्खच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो। अशा मूर्खांद्वारे कृष्ण भावनाभावित मनुष्याने गोंधळून जाऊ नये। त्याने भगवद्गीतेवरील सर्व अनधिकृत भाष्ये आणि भाष्यकारांनी स्वमताने लावलेले अर्थ टाळले पाहिजेत आणि निश्चयाने व दृढतेने कृष्ण भावनेच्या मार्गावर अग्रेसर झाले पाहिजे। श्लोक क्रमांक 8 समाप्त। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।